नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आमच्या घरी सगळ्यांना आवडणारा गोड पदार्थ पाकातली पुरी आज मी करत आहे। यासाठी मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालत आहे आणि चिमूटभर मीठ यामध्ये मी घालत आहे। तर आता यामध्ये मी गरम तेलाचं मोहन घालत आहे, त्यामुळे पुऱ्या या छान कुरकुरीत होतात। आता हे चमच्याच्या साहाय्याने मी मिक्स करून घेत आहे। यामध्ये अर्धी वाटी दही मी घालत आहे। दह्यामध्येच मी हे पीठ भिजवून घेत आहे। या ठिकाणी दह्याच्या ऐवजी तुम्ही ताक सुद्धा घेऊ शकता किंवा पाणी सुद्धा वापरू शकता। तर थोडं घट्टच असं हे पीठ भिजवून घ्यायचे, साधारण या स्वरूपाचं। आणि आता हे मी अर्ध्या तासासाठी झाकून ठेवत आहे। या ठिकाणी मी पाक करून घेत आहे, त्यासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि ती भिजेल इतपत पाणी मी त्यामध्ये घालत आहे। साधारण अर्धी वाटी मी पाणी यामध्ये घातलेलं आहे। तर गॅस हा मीडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे। तर ते हलवून घ्यायचे साखर विरघळेपर्यंत। साधारण 4 ते 5 मिनिटात साखर अशी छान विरघळते। तर यामध्ये मी केशर घालत आहे आणि त्यासोबतच मी अर्धा चमचा विलायचीची पूड सुद्धा घालत आहे। 1 चमचा लिंबाचा रस मी घालत आहे, त्यामुळे छान अशी चव येते। आणि आता लो फ्लेमवर गॅस ठेवलेला आहे। 3 ते 4 मिनिटं मी तो तसाच ठेवणार आहे। तर आता पाक रेडी आहे। जे पीठ मळून घेतलं होतं ते पुन्हा एकदा व्यवस्थित मी मळून घेत आहे आणि त्याचे 2 भाग करत आहे। तर एक भाग मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याची पोळी जशी आपण लाटून घेतो तशी पोळी मी लाटून घेत आहे। तर या ठिकाणी वेगळा असा पिठाचा वापर करावा लागत नाही। तर अशा प्रकारे मी ही पोळी लाटून घेतलेली आहे। तर माझ्याकडे हा ग्लास आहे, तर त्या ग्लासाच्या साहाय्याने मी त्याचे गोल गोल असे काप करून घेत आहे। तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे तुम्ही त्याचे गोल काप करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे मी हे गोल काप करून घेतलेले आहेत। दुसरी पोळी सुद्धा मी अशीच लाटून घेत आहे आणि त्याचे असेच गोल काप करून घेणार आहे। या ठिकाणी मी कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामधलं तेल मी तापवून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी त्या पुऱ्या सोडत आहे। तर या पुऱ्या दोन्ही साइडनी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। तर गॅस हा मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे। पुऱ्या तुम्ही बघू शकता किती छान फुगून वर येत आहेत। सोनेरी रंग आल्यावर मी या पुऱ्या काढून घेत आहे। दुसऱ्या पुऱ्या सुद्धा मी अशाच तळून घेणार आहे। ज्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत त्या मी या पाकामध्ये घालत आहे। त्या दोन्ही साइडने छान पाकात भिजवून घेणार आहे आणि त्यानंतर मी या पुऱ्या या चाळणीमध्ये काढून घेत आहे। तर चवदार आणि बनवायलाही सोपी अशी पाकातली पुरी तयार आहे। ती जरूर करून बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा। आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।